नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. नुकतीच संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच अर्थात कंबाईंड ग्रुप बी ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणती महत्त्वाची डॉक्युमेंट लागतात त्या संदर्भात हा एक छोटासा व्हिडिओ आहे. डॉक्युमेंट सांगतो तेवढी डॉक्युमेंट तयार ठेवा आणि 30 एप्रिल ही लास्ट डेट आहे. त्या लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही डॉक्युमेंट काढून ती अपलोड तुम्हाला देखील करावी लागणार आहे, तेव्हा तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्युमेंट लागतात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी ही जी डॉक्युमेंट आहे ही तुम्हाला जी काढायची आहेत सेतूमधून महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट सांगतो. त्याच्यानंतर शैक्षणिक डॉक्युमेंट सांगतो. सामाजिक इथं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की ही प्रमाणपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील. तर यामध्ये विविध दाव्याच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल किंवा अनाथ असेल याचा आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या ठिकाणी ही बाब लक्षात असू द्या. ही डॉक्युमेंट आहेत ती कोणासाठी आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा जो काही पुरावा आहे तो पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागेल. त्याची पीडीएफ लागेल. ही पीडीएफ जी आहे ती 50 KB च्या साईज मध्ये तुम्हाला 50 ते 500 KB च्या साईज मध्ये तुम्हाला असणं आवश्यक आहे, तेव्हाच ती पीडीएफ त्या ठिकाणी वेबसाईटला अपलोड होईल. आर्थिक दृष्ट्या डोलभर असल्याचा पुरावा म्हणजे ईडब्ल्यूएच प्रमाणपत्र 2025-26 2026-27 तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट काढून तुम्हाला आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल ईडब्ल्यूएचा तर हे डॉक्युमेंट लागेल. नॉन क्रिमिनल लागेल 2025-26 2026-27 नॉन क्रिमिनल तुम्हाला काढणं बंधनकारक आहे. ते ज्या कास्टसाठी अलाव केलेलं आहे त्यांनी हे नॉन क्रिमिनल अर्जंट काढून घ्या. पात्र दिव्यांग जर असेल तर त्याचा पुरावा असलेलं सर्टिफिकेट लागेल. माजी सैनिक असल्याचा पुरावा लागेल. खेळाडू करता पूर्व परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी अहवाल क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती असेल तर ती अपलोड करावी. त्यानंतर मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल त्या ठिकाणी लागू असेल तर त्याप्रमाणे लागणार आहे. अनाथासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ असल्याचं सर्टिफिकेट मिळतं ते. आणि त्यानंतर राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला असणं बंधनकारक आहे. ते अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आता यामध्ये 3 नंबर उपरोक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अनिवार्य असणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे डॉक्युमेंट लागतील. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट लागणार आहेत ती शैक्षणिक डॉक्युमेंट या ठिकाणी लक्षात ठेवा. शैक्षणिक डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचं तुम्ही 10वी-12वी केलेलं असत, 10वी त्यानंतर 12वी त्यानंतर पदवी, हे 3 डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. आता यामध्ये जर कोणाचा डिप्लोमा जर झालेला असेल त्यांनी काय करावं लागणार आहे. जर डिप्लोमा असेल, बघा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पष्टपणे त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे की पदवी किमान पदवी झालेली असावी, तुमची अर्हता एवढी असावी 3ही पदांकरता फॉर्म भरण्यासाठी पदवी, परंतु त्याच्या समतुल्य अर्हता शासन मान्य असेल. समतुल्य असणार जे काय तुमचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल किंवा पदवी व्यतिरिक्त दुसरं काय झालेलं असेल तर ते पदवी समतुल्य मानले गेलेली अर्हता तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं असणार आहे. अशा पद्धतीने ही शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला इथपर्यंत लागतील. सगळ्यात महत्वाचं हेच एवढे डॉक्युमेंट लागतात शैक्षणिक मध्ये. शाळा सोडण्याचा दाखला एक लागेल, ह्याच्या व्यतिरिक्त काही लागणार नाही. फोटो आणि तुमची सही अशी डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म करताना अपलोड करावे लागतील. या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याला मी रिप्लाय करेल जर काय तुमची अडचण असेल तर. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.